Hello friend, welcome in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या सामान्य अर्थशास्त्र या विषयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आपला जो टॉपिक आहे भारतातील वित्तीय संघीय वित्त अर्थात फेडरल फायनान्स इन इंडिया या प्रकरणाबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. मागच्या तासाला आपण या सेमिस्टरच्या संपूर्ण सिलेबसच्या संदर्भात माहिती जाणून घेतली. मित्रो, कोणत्याही देशाची घटनात्मक व्यवस्था एकतर ती एक संघव्यवस्था युनिटरी सिस्टीम असते किंवा ती संघराज्यात्मक व्यवस्था म्हणजेच फेडरल सिस्टीम असते. एकसंघ घटनात्मक व्यवस्थेमध्ये केंद्रीय पातळीवर केंद्र सरकार असते. केंद्र सरकार आर्थिक, सामाजिक आणि राजकीय निर्णय स्वतः घेत असते. त्यामध्ये देशाचं संरक्षण करणं, अंतर्गत शांतता प्रस्थापित करणं, सुव्यवस्था निर्माण करणं, न्याय, शिक्षण, देशातील लोककल्याण इत्यादी कार्य केंद्र सरकार करत असते. त्याचबरोबर वित्तीय निर्णयसुद्धा केंद्रीय पातळीवर घेतले जात असतात. या व्यवस्थेमध्ये घटक राज्य असतात, परंतु घटक राज्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतात, त्यांना स्वायत्तता नसते. अशा प्रकारची जी व्यवस्था आहे ती जगामध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया तसेच आशियातील अनेक देशांमध्ये प्रचलित आहे. संघराज्यात्मक व्यवस्थेमध्ये जी आपण अभ्यासणार आहोत त्या फेडरल सिस्टीममध्ये केंद्र पातळीवर एक केंद्र सरकार असते आणि राज्य पातळीवर एक राज्य सरकार असते. देशाचे संरक्षण, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि चलन व्यवस्थापन ही जी प्रमुख कार्य आहे ती केंद्र सरकारकडे असतात किंवा केंद्र सरकारला ती करावी लागतात. याबरोबरच केंद्र आपल्या कार्यांच्या कक्षा विस्तारू शकते. ही जी कामं आपण बघितली या कामांमध्ये ती वाढ करू शकते. उर्वरित सर्व जी कामं असतात ती देशातील जी राज्य असतात, जे स्टेट असते, जी घटक राज्य असतात त्यांना करायची असतात. या पद्धतीमध्ये राज्य हे स्वायत्त असते. स्वतः राज्यांना निर्णय घेण्यासाठी अधिकार प्रदान केलेले असतात. केंद्र आणि राज्यांची जी कार्य आणि वित्तीय अधिकार असतात त्यांचं विभाजन हे घटनेनं, संविधानानं, त्यातील तरतुदीच्या अनुषंगानं केलेलं असतं. अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती अमेरिका, कॅनडा आणि भारत या देशांमध्ये अस्तित्वात आहे, प्रचलित आहे. आपल्याला माहिती आहे की आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संघराज्यात्मक व्यवस्थेचा, फेडरल सिस्टीमचा स्वीकार केलेला आहे. आज घडीला ही व्यवस्था जी आपल्याला दिसते त्या व्यवस्थेमध्ये म्हणजे भारत जो संघांचा देश आहे, जे राज्य आहे त्यांना आपण संघराज्य असं म्हणतो. म्हणजे राज्यांचा जो संघ आहे त्या संघामध्ये केंद्र आणि राज्य असे दोन भाग पडतात. भारतामध्ये जवळपास 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपल्याला ही माहिती आहे की 1947ला आपण स्वतंत्र झालो होतो, परंतु 1950मध्ये 26 जानेवारी 1950मध्ये आपण संविधान लागू केलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण 26 जानेवारी 1950ला रिपब्लिक झालो, आपण प्रजासत्ताक झालो.
म्हणजे 1947ला 15 ऑगस्ट 1947ला फक्त ट्रान्सफर ऑफ पॉवर ही प्रक्रिया झाली. एका सत्तेने दुसऱ्या सत्तेकडे सत्तेचं हस्तांतरण केलं. पण लोकांना खरं स्वातंत्र्य जे मिळालं ते 26 जानेवारी 1950ला. आणि म्हणून भारतामध्ये जी घटना लागू करण्यात आली त्या घटनेमध्ये कलम 264 ते 293 यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कार्याची आणि वित्तीय अधिकाराची माहिती दिलेली आहे. वित्तीय अधिकारांचं या कलमांच्या अनुषंगानं विभाजन केलेलं आहे. प्रस्तुत हे प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये आपण वित्तीय अधिकाराचं विभाजन, वित्त आयोग आणि विविध वित्त आयोगांच्या शिफारशी यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, ही जी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये हे जे अधिकार आहेत, वित्तीय अधिकार आहेत, यांचं विभाजन कशा पद्धतीने केलं जातं आणि वित्त आयोगाची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते आणि त्याची कार्य काय असतात, या वित्तीय संसाधनांच्या विभाजनामध्ये या संदर्भामध्ये पूर्वीच जे इतिहास काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था आपल्या अभ्यासातून आधी तयार केलेली आहे. किंबहुना असं म्हणता येईल की ही भारतात व्यवस्था येण्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटनमध्ये या व्यवस्थेचा सखोल अभ्यास केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1925मध्ये आपला PhDचा प्रबंध या अनुषंगाने तयार केलेला आहे. बाबासाहेबांच्या PhDचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या PhDचा जो प्रबंध होता त्या प्रबंधाचं जे नाव होतं ते नाव म्हणजे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्ट्रिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. या विषयाच्या प्रबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश कालखंडातील केंद्र आणि राज्य यांच्यामधील वित्तीय संबंधांचा अभ्यास केला आहे. वित्तीय अधिकाराच्या विभाजनाचा अभ्यास केला आहे आणि वित्त आयोगाच्या निर्मितीमागे केंद्र आणि घटक राज्यांच्यामध्ये या वित्तीय साधनांचं विभाजन करण्याच्या संदर्भातले कोणते निकष असतात या संदर्भातला अभ्यास केलेला आहे. या प्रबंधाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक PS किंग अँड सन या संस्थेने पुस्तक रूपातून हा प्रबंध प्रसिद्ध केला. त्यावेळेस या प्रबंधाचं नाव जे आहे ते नाव या पुस्तक प्रकाशनाने द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ए स्टडी इन द डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स या पद्धतीने ठेवण्यात आलं. या नावातून आपल्याला असं लक्षात येईल की हा जो प्रोव्हिन्शियल फायनान्स ब्रिटिश इंडियामधला आहे, म्हणजे प्रांतांच्या संदर्भातला जो फायनान्स आहे ब्रिटिश इंडियातला, त्या संदर्भातला अभ्यास डॉक्टर BR आंबेडकर यांनी केला आहे. आणि तो जो स्टडी आहे तो डिसेंट्रलाइज आहे, म्हणजे त्याचं डिसेंट्रलायझेशन्स कशा पद्धतीने केंद्र आणि राज्यांच्या संदर्भामध्ये होतं त्याचा स्टडी केलेला आहे. या प्रबंधाचे जे मार्गदर्शक होते ते प्रसिद्ध अर्थतज्ञ एडविन R. सेलिग्मन हे होते. मित्रहो, या इतिहास सांगण्याच्या मागची भूमिका अशी आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आर्थिक विकासाचा जो गाडा स्वतंत्र भारताचा सुरू आहे आणि केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहे हे संबंध हे फक्त आपण आत्ता टेक्स्टबुक्समध्ये त्याचा अभ्यास करत नाही, तर ऐतिहासिक अशी एक भूमिका या विषयाच्या संदर्भामध्ये आहे. आणि ती भूमिका डॉक्टर BR आंबेडकर यांनी ब्रिटनमध्ये अभ्यास करत असताना हा विषय निवडला आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने स्वतंत्र भारताची जी अर्थरचना आहे ती अर्थरचना या अभ्यासाचं प्रतिबिंब आहे असं आपल्याला म्हणता येईल.
मित्रांनो, या एकूणच या अ, सामान्य माहितीनंतर आपण भारतातील संघ वित्तीय प्रणालीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहेत, ती वैशिष्ट्ये सुद्धा या निमित्तानं आपल्याला अभ्यासायची आहेत. जवळपास 4 वैशिष्ट्य या संघ वित्तीय प्रणालीची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की संघ वित्तीय प्रणालीमध्ये उत्पन्नाचे जे स्रोत आणि खर्चाच्या ज्या प्रमुख बाबी यांचं विभाजन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात करण्यात आलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असले तरी बऱ्याच अनुदानांबाबत राज्य सरकार केंद्र सरकारवर अवलंबून असतं. म्हणजे आपण किंवा अभ्यासकांनी किंवा भारताच्या घटनेमध्ये अशाच तरतुदी दिलेल्या आहे की राज्य हे केंद्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू शकते किंवा ते अवलंबून राहील याच्या संदर्भातली काळजी घेण्यात आली आहे. केंद्र हे पॉवरफुल राहील, हे राज्यांवर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून, अधिकाराच्या माध्यमातून नियंत्रण ठेवेल याची काळजी घेण्यात आलेली आहे. तिसरं जे वैशिष्ट्य आहे की घटनेनुसार राज्य सरकारांना स्वायत्तता दिलेली आहे. ही स्वायत्तता जरी दिली असली तरी ती केंद्र सरकारच्याच अधीन असतात. कोणतेही घटक राज्य आपल्या स्वबळावर केंद्र सरकारपासून विभक्त होऊ शकत नाही. जसं आपण म्हटलं की केंद्र हे सुप्रीम आहे आणि राज्य हे सेकंडरी आहे. केंद्राच्या आधिपत्याखाली राज्यांना आपली ध्येय धोरणं आणि विकासाची नीती आखावी लागते. म्हणून हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य घटनाकारांनी या संदर्भामध्ये संघीय वित्तीय प्रणालीच्या संदर्भात व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कोणताही वित्तीय विवाद झाला तरी त्याची सोडवणूक कशी करायची या संदर्भातल्या तरतुदी घटनेत दिलेल्या आहे, घटनेत नमूद केलेल्या आहे. मित्रहो, या वैशिष्ट्यांवरनं आपल्याला असं लक्षात येईल की केंद्राकडे खूप मोठ्या पॉवर आहेत आणि राज्यांना या पॉवरच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. आणि जेव्हा जेव्हा जरी अशी स्थिती असली की केंद्राकडे मोठे पॉवर जरी असले तरी राज्यांनासुद्धा स्वायत्तता असल्यामुळे केंद्राच्या नियंत्रणाखाली आपले जे विकासासंदर्भातले ध्येय धोरणं असतात ते ध्येय धोरणं त्यांना राबवता येऊ शकतात. ते ध्येय धोरणानुसार त्यांना विकास करता येऊ शकतो. मित्रांनो, या वैशिष्ट्यांच्या अनुषंगानं आपल्याला केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे असतात हे लक्षात येतं. यानंतर केंद्र आणि राज्यांमध्ये वित्तीय साधनांचं विभाजन कशा पद्धतीने केलं जातं, कोणत्या प्रकारचे वित्तीय साधनं ही केंद्राची असतात. वित्तीय साधन म्हणजे केंद्र सरकारला कोणत्या साधनांच्या माध्यमातून, वित्तीय साधनांच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे आणि राज्यांना कोणत्या वित्तीय साधनांपासून उत्पन्न मिळणार आहे या संदर्भातली माहिती म्हणजे वित्तीय संसाधनांचं विभाजन. हे विभाजन केंद्र आणि राज्य या दोन सरकारांमध्ये कशा पद्धतीने केलं जाईल, कोणत्या प्रकारचे केंद्र सरकार लावू शकते, कोणत्या प्रकारचे कर हे राज्य सरकार लावू शकते, या संदर्भातली माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायची आहे. भारतीय राज्यघटनेत केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कायदेविषयक, प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचं विस्तृत असं विश्लेषण केलेलं आहे, त्याचं विभाजन केलेलं आहे. घटनेतील कलम 264 ते 293 जे आपण आधी पण बघितलं आहे, या कलमानुसार या वित्तीय
अधिकाराचं विभाजन केलेलं आहे. हे विभाजन करताना केंद्र आणि राज्यांच्या जबाबदाऱ्या यांचंही विभाजन अप्रत्यक्षरित्या केलेलं आहे आणि त्या पार पाडण्यासाठी त्यांना स्वतंत्र वित्तीय अधिकार दिलेले आहे. काही कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे, तर काही कर राज्य सरकारांना लागू करता येतात. अशा रीतीने केंद्र सरकारच्या महसुलामध्ये करांच्या माध्यमातून आणि करेत्तर मार्गांच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असते. घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये वित्तीय साधनांचं विभाजन कसं केलं जातं हे नमूद केलं आहे. 7व्या अनुसूचीच्या पहिल्या यादीत अशा करांचं वर्गीकरण केलेलं आहे की जे पूर्णतः केंद्र सरकारला लागू करता येतात. केंद्र सरकारला लागू करता येत असणाऱ्या करांना केंद्रीय कर किंवा संघीय कर किंवा युनियन टॅक्सेस असं म्हटलं जातं. तर दुसऱ्या यादीमध्ये राज्य सरकारच्या अधिकारातील करांचा समावेश केला आहे. त्यांना राज्य कर किंवा स्टेट टॅक्सेस असं म्हटलं जातं. या 2 यादींच्या व्यतिरिक्त तिसरी पण यादी आहे. तिला आपण कॉमन लिस्ट म्हणतो, तिला सामायिक यादी असं म्हणतो. या सामायिक यादीमध्ये सद्यस्थितीमध्ये 52 विषय समाविष्ट आहेत. या 52 विषयामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून कायदे बनवत असतात किंवा याच्यातून जे प्रश्न निर्माण होतील ते दोघं मिळून समन्वयानं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आता आपण केंद्र सरकारला कोणत्या प्रकारचे कर केंद्र सरकारकडे आहेत ज्यांच्या माध्यमातून केंद्राला उत्पन्न प्राप्त होऊ शकते, त्या संदर्भातली जी यादी आहे ती यादी जी आहे ती 82 ते 92 पर्यंतच्या कलमानुसार आहे. त्यात केंद्रीय करांची यादी दिलेली आहे. घटनेने जे कर लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला असतो त्याविषयी कायदा करणे आणि ते संसदेत पास करणे हे केंद्र सरकारचं कार्य असते. अशा करांना आपण पाहिलं की त्यांना संघीय कर किंवा केंद्रीय कर असं म्हटलं जातं. या करांमध्ये कृषी व्यतिरिक्त वैयक्तिक उत्पन्नावरील कर, ज्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो, हा एक कर झाला. दुसरा कर आहे महामंडळ कर किंवा कंपनी कर. तिसरा कर आहे मद्यार्कयुक्त पदार्थ सोडून उर्वरित सर्व उत्पादनावरील कर किंवा उत्पादन शुल्क. त्यानंतर सीमा शुल्क. त्यानंतर संपत्ती कर आणि वारसा कर. त्यानंतर व्यक्ती आणि कंपनीच्या संपत्तीच्या भांडवली मूल्यावरील कर. नंतर स्टॅम्प शुल्क, शेअर बाजार आणि सट्टे बाजार व्यवहारातील स्टॅम्प शुल्काव्यतिरिक्त इतर कर, वर्तमानपत्र विक्री व त्यातील जाहिरातीवरील कर, रेल्वे प्रवासी व मालवाहतूक भाड्यावरील कर, रेल्वे, समुद्र आणि हवाई मार्गाने केलेल्या प्रवासी आणि मालवाहतुकीवरील कर, देशांतर्गत व्यापारावरील कर इत्यादी कराचा संबंध हा केंद्रीय करांच्या अंतर्गत येत असतो. तसंच राज्यांचे सुद्धा काही कर आहेत. त्यामध्ये राज्य सरकारकडे घटनेच्या 7व्या सूचीतील दुसऱ्या यादीत हे कर दिलेले आहेत. या करांमध्ये जमीन महसूल म्हणजे शेतसारा, त्यानंतर वृत्तपत्र व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्रीवरील कर, त्यानंतर कृषीवरील उत्पन्न कर, नंतर जमीन आणि घरावरील कर, त्यानंतर कृषी संपत्ती शुल्क आणि वारसा शुल्क कर, त्यानंतर मद्यार्कयुक्त पदार्थांवरील उत्पादन शुल्क, त्यानंतर इतर राज्यातून विक्रीस आलेल्या वस्तूंवरील कर, तसेच खनिज संपत्तीवरील कर, वीज वापर आणि वीज विक्रीवरील कर,
वाहने, जनावरे आणि नौकानयनावरील कर, रस्ते आणि जल वाहतुकीवरील कर, ज्याला आपण प्रवासी व माल वाहतुकीवरील कर असं म्हणतो. त्यानंतर मनोरंजन कर, पथ कर, ज्याला टोल टॅक्स असं म्हणतो आपण, व्यवसाय कर, याला प्रोफेशनल टॅक्स म्हणतो आपण, वृत्तपत्र, रेडिओ, दूरदर्शनवरील जाहिराती जाहिरातींव्यतिरिक्त इतर जाहिरातींवरील कर इत्यादी कर जे असतात ते राज्य सरकारकडे राज्य सरकारला हे कर लागू करण्याचा अधिकार हा 7व्या सूचीतील सेकंड यादीमध्ये दिलेला आहे. घटनेतील कलम 270 नुसार केंद्राने करारोपण व वसुली करून प्राप्त महसुलाचा काही भाग राज्यांना दिला जातो. त्यानंतर कलम 272 नुसार केंद्र सरकारने करारोपण आणि वसुली करून प्राप्त महसूल राज्यांमध्ये विभाजित करायचा असतो. हा विभाजित करायचा किंवा नाही हे केंद्र सरकारच्या इच्छेवर अवलंबून असते. तसेच कलम 269 नुसार करारोपण व वसुली केंद्र सरकार करते आणि प्राप्त महसूल किंवा पूर्ण उत्पन्न हे राज्यांना केंद्राकडून हस्तांतरित केलं जाते. त्यानंतर कलम 268 नुसार करारोपण केंद्र सरकार आणि वसुली व प्राप्त उत्पन्न राज्यांकडेच राहते. अशा रीतीने 270, 272, 269 आणि 268 नुसार उत्पन्न कर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि त्या वसूल उत्पन्नाचं किंवा त्या कर उत्पन्नाचं वाटप करण्याचा अधिकार या कलमाप्रमाणे दिलेला आहे. हे झालं केंद्र आणि राज्यांच्या वित्तीय अधिकाराचं वाटप घटनेच्या 7व्या यादीतील अनुसूचीतील पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील हे विभाजन आहे की कोणकोणते कर कोणतं केंद्र सरकार कोणते कर लावेल आणि कोणते कर राज्य सरकार लावू शकते. आणि त्या करांचा पासून मिळालेलं उत्पन्नाचं विभाजन हे 270, 272 आणि 269 आणि 268 कलमाप्रमाणे राज्यांना आणि केंद्रांना कसं वितरित होईल या संदर्भातले स्पष्ट असे आदेश किंवा स्पष्ट अशी मांडणी ही घटनेमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारांच्या उत्पन्नाचा जो कर हा प्रमुख मार्ग आहे, या व्यतिरिक्त सरकारला जे उत्पन्न मिळतं त्याला करेत्तर उत्पन्न असं म्हणतात. या करेत्तर उत्पन्नामध्ये केंद्र सरकारचं जे करेत्तर उत्पन्न आहे ते म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीची रेल्वे, पोस्ट व तार खाते, प्रसारण, वाहतूक, बँक व विमा आणि सरकारी उद्योगांपासून मिळणारा नफा, लाभांश आणि फी या व्यतिरिक्त चलन आणि टाकसाळ यापासून मिळणारं उत्पन्न हे केंद्र सरकारचं करेत्तर उत्पन्न म्हटलं जातं. त्याचबरोबर राज्य सरकारांना सुद्धा करेत्तर उत्पन्न हे वनसंपत्ती, जलसंपत्ती, राज्य सरकारच्या मालकीच्या उपक्रमातून मिळणारा नफा व लाभांश, तसेच मासेमारी व रेशीम उत्पादनापासून मिळणारा महसूल इत्यादी जो भाग आहे तो करेत्तर उत्पन्नाचा भाग आहे. आपलं हे लक्षात आलं असेल की केंद्र सरकारला केंद्रीय कराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न, तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जे अनेक उद्योग व्यवसाय असतात त्यांच्यापासून मिळणारं करेत्तर उत्पन्न असा केंद्र सरकारचा महसुली जमा आपल्याला दाखवता येतो. तसंच राज्य सरकारला सुद्धा राज्यांचा करांच्या माध्यमातून राज्यामध्ये जे कर लावले जातात त्यांच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न आणि राज्यांना करेत्तर मार्गाने मिळणारं उत्पन्न हे राज्यांचा महसुली जमा किंवा महसुली भाग आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मित्रहो, अशा रीतीने या व्याख्यानामध्ये आपण केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं वित्तीय संबंध काय आहेत किंवा केंद्राचे आणि राज्याच्या उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते स्रोत घटनात्मक तरतुदीनुसार कशा पद्धतीने विभाजित केलेले आहेत या संदर्भातली माहिती आपण केंद्रीय कर कोणते आहेत, राज्याचे कर कोणते आहेत
या संदर्भातली माहिती घेऊन या संदर्भामध्ये आपल्याला हे लक्षात आलं असेल की या पद्धतीने संघ राज्य व्यवस्थेमध्ये केंद्राचे आणि राज्यांचे अधिकार घटनात्मक कोणत्या कलमाप्रमाणे वेगळे आहेत, त्यांचं विभाजन, त्यांच्या उत्पन्नाचं विभाजन कशा पद्धतीने केलं आहे हे आपलं या व्याख्यानामध्ये लक्षात आलेलं असेल. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत.